नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा घटनेचा आढावा घेणार आहोत जिने संपूर्ण देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला हादरून सोडलं. 28 जानेवारी 2026 ची ती सकाळ आणि बारामती विमान अपघात. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, खूप चर्चा झाल्या, पण आज आपण केवळ आणि केवळ अधिकृत माहिती, तथ्य आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या अपघाताचा अत्यंत सखोल आणि तटस्थ असं विश्लेषण करणार आहोत. ही घटना नेमकी कशी घडली, त्यामागे हवामान आणि तांत्रिक कारणं काय होती, हे सगळं आपण आजच्या या सादरीकरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पण पुढे जाण्याआधी 5 हा केवळ एक आकडा नाहीये. या तांत्रिक आणि सखोल विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणं गरजेचे आहे. या दुर्दैवी विमान अपघातात 5 मौल्यवान जीव गेले आहेत. कुठल्याही अपघाताचं तांत्रिक विश्लेषण करत असताना त्यामागची मानवी शोकांतिका आपण कधीही विसरता कामा नये. या 5 जणांच्या स्मृतीला आदरांजली वाहूनच आपण या अपघाताच्या तांत्रिक बाजू समजून घेण्याकडे वळणार आहोत. चला तर मग या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात पाहूया. 1. बारामतीतील नेमकी घटना. 2. मानवी शोकांतिका. 3. अपघाताची रचना. 4. हवामान आणि तांत्रिक बिघाड. आणि 5. ब्लॅक बॉक्सचा उलगडा. भाग 1. बारामतीतील घटना. अधिकृत नोंदीनुसार हे विमान लिअरजेट 45XR या श्रेणीचं होतं. आता हे एक अतिशय प्रगत आणि जगभरात कॉर्पोरेट प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं बिझनेस जेट आहे. या विमानाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईहून बारामतीकडे उड्डाण केलं होतं. तारीख होती 28 जानेवारी 2026 आणि वेळ होती भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8:45. सुरुवातीला हा अगदी नेहमीचा नियमित प्रवास वाटला होता, पण दुर्दैवाने या विमानाला त्याचं गंतव्यस्थान कधीच गाठता आलं नाही. या अपघातानंतर लगेचच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजेच DGCA आणि AAIB यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी एक उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आणि या चौकशीचा एक भाग म्हणून विमान चालवणारी कंपनी VSR व्हेंचर्सच्या इतर विमानांवरही सुरक्षेच्या कारणास्तव काही कडक कारवाई करण्यात आली. बघा, जेव्हा असा एखादा मोठा अपघात घडतो ना, तेव्हा प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून अशी खबरदारीची पावलं उचलणं ही एक अगदी प्रमाणित प्रक्रिया असते. आता वळूया भाग 2 कडे, मानवी शोकांतिका. आणि इथली माहिती अतिशय अचूकपणे स्पष्ट करते की या फ्लाईटमध्ये नेमकं कोण कोण होतं. इथे आपण पाहू शकतो की विमानात एकूण 5 व्यक्ती होत्या. प्रवाशांमध्ये महाराष्ट्राचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि ज्येष्ठ राजकीय नेतृत्व अजित पवार यांच्यासह विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचा समावेश होता. तसंच विमानाची जबाबदारी सांभाळणारे क्रू मेंबर्स कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे देखील या दुर्दैवी प्रवासात होते. एकाच वेळी राजकीय क्षेत्रातील एवढं मोठं नुकसान आणि वैमानिकांसह इतर प्रवाशांचा मृत्यू, यामुळे या घटनेचं गांभीर्य खूप जास्त वाढलं. पुढे जाऊया भाग 3. अपघाताची रचना. हा अपघात नेमका कसा झाला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विमान वाहतुकीतल्या 2 महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. पहिली म्हणजे ILS किंवा इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही जमिनीवरून काम करणारी एक यंत्रणा असते जी वैमानिकाला खराब हवामानातही विमान धावपट्टीवर अचूकपणे उतरवण्यासाठी दिशा आणि उंचीचं मार्गदर्शन करते. आणि दुसरी संकल्पना आहे व्हिज्युअल लँडिंग. जेव्हा विमानतळावर ILSची सुविधा नसते तेव्हा वैमानिकाला पूर्णपणे स्वतःच्या डोळ्यांवर आणि बाहेर दिसणाऱ्या दृश्यांवर अवलंबून राहून विमान उतरावं लागतं. या 2 संकल्पनांमधला फरकच आपल्याला या अपघाताचं मुख्य कारण समजून घेण्यास मदत करतो. आता वळूया भाग 4 कडे, हवामान आणि तांत्रिक बिघाड. तर इथला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की या अपघातामागे एकामागोमाग एक अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याला आपण साखळी म्हणू शकतो. सर्वात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे त्या दिवशी सकाळी बारामती परिसरात असलेला दाट धुकं. या धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. दुसरं मोठं आव्हान म्हणजे बारामती विमानतळावर आपण मगाशी पाहिल्या त्या ILS दिशादर्शक यंत्रणेचा पूर्णपणे अभाव होता. आता याचा परिणाम काय झाला तर धुक्यामुळे बाहेरचं काहीही स्पष्ट दिसत नसतानाही वैमानिकाला व्हिज्युअल लँडिंग करण्याचा प्रयत्न करावा लागला. आणि याच अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये विमानावरचं नियंत्रण अचानक सुटलं आणि हा भयंकर अपघात झाला. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, ब्लॅक बॉक्सचा उलगडा. आता इथे खरोखरच सर्वात रंजक आणि लक्षवेधी बाब म्हणजे तपास अधिकाऱ्यांना आलेलं संमिश्र यश. बघा, विमानामध्ये 2 प्रकारचे रेकॉर्डर्स असतात. पहिला CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ज्यामध्ये कॉकपिटमधला संवाद रेकॉर्ड होतो. पण दुर्दैवाने अपघातानंतर लागलेल्या भयंकर आगीत हा CVR पूर्णपणे खराब झाला.
पण दिलासादायक गोष्ट म्हणजे FDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर मात्र सुरक्षितपणे हाती लागला आहे. या FDRमधून विमानाचा वेग, उंची, दिशा आणि इंजिनची स्थिती यासारखा अत्यंत मौल्यवान तांत्रिक डेटा तपास यंत्रणांना मिळालाय, जो या तपासाला आता एक योग्य दिशा देतोय. जेव्हा अशा प्रकारच्या अपघातात कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा विविध शंका-कुशंका उपस्थित होणं अगदी स्वाभाविक असतं. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी या अपघाताच्या परिस्थितीशी अत्यंत सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची जाहीर मागणी केली. लोकशाहीमध्ये पारदर्शकतेसाठी अशा मागण्या वारंवार केल्या जातात आणि सार्वजनिक मंचावर या अपघाताबद्दल असलेली चिंता यातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. आता हे सगळं कसं जोडलं जातंय हे आपण पाहूया. एका बाजूला चौकशीची सार्वत्रिक मागणी होत असतानाच दुसरीकडे अधिकृत तपास संस्थांचा अहवाल काय सांगतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. DGCA आणि AAIB या दोन्ही संस्थांनी अत्यंत स्पष्ट शब्दात हे नमूद केले की आत्तापर्यंतच्या तपासामध्ये या अपघातात कोणताही घातपात झाल्याचा शून्य अधिकृत पुरावा आहे. म्हणजेच आत्तापर्यंत हा अपघात पूर्णपणे हवामान आणि तांत्रिक अडचणींमुळेच झाल्याचं अधिकृतपणे मानलं जात आहे. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. या घटनेनं आपल्या सर्वांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केलेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हाती लागलेल्या FDRच्या अंतिम डेटामधून प्रादेशिक विमानतळांवरील सुरक्षेच्या नेमक्या कोणत्या त्रुटी उघड होतील आणि या अपघातामुळे भविष्यात बारामतीसारख्या प्रादेशिक विमानतळांवरील उड्डाण नियमांमध्ये नेमके काय बदल केले जातील, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना आपण टाळू शकू. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणारा काळ आणि अंतिम तपास अहवालच देईल. तोपर्यंत आपण या घटनेकडे अधिकृत माहितीच्या आधारे एका डोळस दृष्टिकोनातून नक्कीच पाहू शकतो. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सुरक्षित रहा आणि नेहमी